नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला बघून कळायलाच असेल की आजची आपली रेसिपी कोणती आहे. तर आजची आपली रेसिपी आहे कुरडईची. तर आज आपण कोणत्याही रव्याचा किंवा तांदळाचा किंवा गव्हाचा वापर न करता आज आपण वेगळ्या पद्धतीची कुरडई बनवणार आहे. ती म्हणजे पोह्यांची कुरडई. आणि तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, पोहे घेतलेले आहेत. तर आज आपण मस्त अशी पोह्यांची कुरडई करणार आहोत. तर 2 वाटी मी पोहे घेतलेले आहेत. आता हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाणी टाकून. तर अशा पद्धतीने हे पोहे मी धुवून घेतलेले आहेत. मी 2 ते 3 पाण्याने हे पोहे धुवून घेतलेले होते. आता आपल्याला काय करायचं आहे, यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि याला झाकून एक 5 ते 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 5 ते 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे पोहे छान मुरलेले आहेत आणि फुललेले आहेत. तर आता आपल्याला एक प्लेट घ्यायचं आहे आणि जी आपली पुरणाची चाळण असते ना, ती घ्यायची आहे. तर त्यामध्ये पोहे टाकून अशा पद्धतीने वाटीने हे आपल्याला हे म्हणजे याचं जसं आपण पुरण पाडतो ना तसं करून घ्यायचं आहे. पण ही पद्धत थोडीशी वेळ जाते या पद्धतीला. तर दुसरी पद्धतसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे आता काय करायचं, आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये हे पोहे टाकायचे आहेत आणि हे मिक्सरचं भांडं मिक्सरला लावून आपल्याला थोडंसं पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे. कारण हे आपण पोहे ज्यावेळी मिक्सरला वाटतो त्यावेळी मिक्सर थोडा जड होतो, म्हणून आपल्याला थोडं पल्स मोडवर फिरवून हे पोहे बारीक करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये मी टाकणार आहे पापड खार. आणि अशा पद्धतीने हे आपण पीठ छान मळून घेणार आहोत. तर आता यामध्ये पाणी टाकून हे पीठ आपण छान मळून घेणार आहोत. आपण जेवढं पीठ छान मळून घेऊ ना मऊसूत, तेवढ्या आपल्या कुरडया छान होतात. तर तुम्ही बघू शकता हे पीठ मी छान असं मळून घेत आहे. का तर आपल्या कुरडया खूप छान होतील म्हणून हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. या कुरडया करण्यासाठी तुम्ही बघू शकता मी गॅससुद्धा पेटवलेला नाही. तर बिना गॅस पेटवता या कुरडया आपण आज केलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ मी छान मऊ लुसलुशीत मळून घेतलेलं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, एक सोयऱ्या घ्यायचा आहे. या सोयऱ्यामध्ये कुरडयाचं हे टाकायचं आहे आणि हे पीठ यामध्ये टाकून आपल्याला कुरडया करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने हे मी सोयऱ्या बंद करून आता सर्व कुरडया करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी या कुरडया घालत आहे. किती मस्त या पांढऱ्या शुभ्र कुरडया दिसत आहेत. हे थोडं पीठ आहे ना चिकट असतं. तर तुम्ही म्हणत असशीलात की किती चिकट आहे हे पीठ. जर तुम्हाला वाटत आहे की हे चिकट आहे, त्यावेळी थोडंसं तुम्ही तेल लावलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी मस्त अशा ह्या सर्व कुरडया करून घेणार आहे. तर दुसरी बॅचसुद्धा तुम्हाला मी करून दाखवते. किती मस्त या फास्ट या कुरडया होतात. ह्या कुरडया करायला जास्त वेळ लागत नाही. मला तर 20च मिनटं या कुरडया करण्यासाठी लागलेले आहेत आणि कोणताही गॅस न पेटवता आपण ह्या कुरडया करून घेतलेल्या आहेत. आता याला 2-3 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 2-3 दिवस मी याला कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत या सर्व कुरडया. आता आपल्याला काय करायचे आहेत, मी तुम्हाला तळून दाखवते. या आपल्या कुरडया एवढ्या मस्त होतात की 2 ते 3 पट ह्या कुरडया फुलतात. तुम्ही बघू शकता कुरडई टाकल्यानंतर कढई भरलेली आहे आपली. एवढ्या छान 3 पट ह्या कुरडया फुलतात. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजूनसुद्धा कुरडया तळून दाखवते. बघा तेलात टाकल्या किती मोठी फुलत आहे ही कुरडई. तुम्ही बघू शकता किती फुलत आहे बघा, की कढई भरत आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला जर असं वाटत असलं तर बघा मी एका या झाऱ्यावरती ही कुरडई घेतलेली आहे आणि आता ही मी तेलात टाकल्यावर बघा ती 2 ते 3 पट फुलत आहे. म्हणजे ह्या एवढ्या छान अशा या कुरडया होतात. तर अशा छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता ही कुरडई आपली किती मस्त झालेली आहे आणि ही कुरडई एवढी होती ती एवढी फुललेली आहे. तर ही 2 ते 3 पट फुलणारी पांढरी शुभ्र पोह्याची कुरडई आज आपण बनवलेली आहे. तर मी तुम्हाला एक कुरडई तोडून दाखवते. बघा किती मस्त ही कुरकुरीत झालेली आहे.
बघा किती मस्त झालेली आहे ही कुरकुरीत. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता, खूप छान होते. हे बघा आपलं एक प्लेट भरून ह्या सर्व कुरडया आहेत आणि मी ज्या तळलेल्या आहेत त्या हे प्लेट भरून झालेल्या आहेत, म्हणजे या डबल त्या टिबल फुलतात. हे तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. थँक्यू.